हॅलो नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करते एकदम सोपी आणि पटकन अशी होणारी अंडा करीची रेसिपी। तर त्यासाठी इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर अर्धा इंच आलं घेतलेलं होतं, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर एक मोठा आकाराचा कांदा उभा असा चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मोठ्या आकाराचा, त्याचे सुद्धा काप करून घेतलेले आहेत। आणि हे सर्व आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून छान असं वाटून घ्यायचं आहे। अंडा करी बनवण्यासाठी इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। एकदम कडकडीत गरम करायचं नाहीये, थोडं हलकं गरम करायचं। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा एवढं लाल तिखट घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट मिक्सरला वाटून घेतलेली होती ती घालून घ्यायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचंय। आणि आता हा मसाला जो आहे वाटणाचा तो आपल्याला छान असा शिजू द्यायचा आहे। तर आता कढईवर झाकण ठेवून हा आपल्याला मसाला मीडियम फ्लेमवर चांगला 5 ते 6 मिनिटं छान असा भाजू द्यायचा आहे। 5-6 मिनिटांनंतर झाकण बाजूला करून हे बघा छान असा मसाला आपला भाजला गेलेला आहे। जे पाणी होतं ते पूर्णपणे आटलं गेलेलं आहे। तर आता यामध्ये आपण जे सुके मसाले आहेत ते घालून घेणार आहोत। तर इथे मी पाव चमचा धना पावडर घालून घेत आहे। त्यानंतर पाव चमचा जिरे पावडर घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा एवढं गरम मसाला पावडर घालून घेत आहे। आणि हे मसाले सुद्धा आपल्याला या मसाल्यासोबत छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। जे सुके मसाले होते ते या वाटणासोबत छान मिक्स करून घ्यायचं। आणि आता त्यानंतर यामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे ग्रेव्ही पाहिजे आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं। तर इथे मी अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि एक वेळ पाणी घातल्याच्या नंतर पुन्हा छान असे मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्याच्या नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आणि आता इथे मी जी अंडी बॉईल करून घेतलेली होती ती घालून घेत आहे आणि या अंड्यांना मी सुरीच्या मदतीने अशा चिरा देऊन घेतलेल्या आहेत। तर इथे सर्व अंडी जी बॉईल करून घेतलेली होती ती यामध्ये मी घालून घेतलेली आहेत आणि पुन्हा आता याला मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर पुन्हा ही जी अंडी आहेत ती 5-6 मिनिटं शिजू द्यायची आहेत। 5-6 मिनिटांनंतर झाकण बाजूला करून तुम्ही बघू शकता छान अशी आपली अंडी मसाल्याबरोबर एकजीव झालेली आहेत आणि छान अशी आपली सिंपल अशी इथे आपली अंडा करी तयार झालेली आहे। आता यामध्ये वरतून चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। एकदम सोपी आणि पटकन होणारी अशी आपली ही अंडा करी तयार आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।